नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 17 नोव्हेंबर. आज आपण जवळजवळ 17 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर श्रीलंकेच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. त्याच्यामुळे तमिळनाडू, केरळ या दोन राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजपासून आहे. उर्वरित थंड वाऱ्याचा प्रवाह तुम्ही पाहू शकता. तर इकडे उत्तर भारतातून असाच आपल्या महाराष्ट्रात येत आहे. त्याच्यामुळे थंडी ही मागील काही दिवसापासून सक्रिय आहे. उर्वरित 21 नोव्हेंबरला या भागात बंगालच्या उपसागरावर चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल. याचं पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल. त्यानंतर डीप डिप्रेशन आणि त्याच्यानंतर चक्रीवादळ बनण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याच्यामुळे 21 तारखेपासून आपल्या राज्यात वाऱ्याची दिशा सुद्धा बदलेल. अशीच पूर्व भारतातून अशीच पश्चिम भागात जाण्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे जी थंडी आहे ती 20 नोव्हेंबर पर्यंत कायम राहील. त्याच्यानंतर 20-21 नोव्हेंबर पासून थंडीचं प्रमाण हे कमी व्हायला लागेल. तसेच पुढे आपल्या राज्यात पावसाचा अंदाज आणि ढगाळ हवामान सुद्धा होणार आहे. पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर 22 नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता ही नाहीये. मात्र 23 नोव्हेंबरला इकडे सिंधुदुर्ग असेल, या भागातून सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगाळलेलं हवामान होईल आणि एकाच दुसऱ्या ठिकाणी जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर हलके थेंब पडू शकतात. तसेच इकडे ढगाळलेलं हवामान या भागात होईल. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, रत्नागिरी हा जो पट्टा आहे या भागातून तुम्हाला आकाशात ढग दिसायला सुरुवात होईल 23 नोव्हेंबर पासून. उर्वरित राज्यात सूर्यप्रकाशित वातावरण राहील. हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात कोणत्याच भागात ढगाळलेलं हवामान नसेल 23 नोव्हेंबर रोजी. त्याच्यानंतर 24 नोव्हेंबरला याची व्याप्ती वाढेल. 24 नोव्हेंबरला इकडे लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी हा जो पट्टा आहे, नांदेड या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान राहील आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडतील. हा जो पाऊस आहे हा काय मुसळधार जोरदार स्वरूपाचा नसेल. ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील 24 नोव्हेंबर साठी. उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पावसाची शक्यता नाहीये 24 नोव्हेंबर साठी. त्याच्यानंतर 25 नोव्हेंबरला सुद्धा इकडे लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, इकडे नाशिक असेल, मुंबई भाग सुद्धा असेल, या भागातून ढगाळलेलं हवामान राहणार आहे. हिरव्या कलर मधील जे जिल्हे आहेत या भागात जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडू शकतात. उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून 25 नोव्हेंबरला सुद्धा नाहीये. आणि त्याच्यानंतर 26 नोव्हेंबरला परत एकदा वातावरण क्लिअर होण्याचा अंदाज आहे. 26 नोव्हेंबरला फक्त कोल्हापूर, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. पण हा जो पाऊस पडणार आहे हा सार्वत्रिक नसेल. 3-4 दिवसासाठी जो पाऊस आहे हा सार्वत्रिक नसेल. कुठेतरी हलके मध्यम थेंब पडू शकतात. 26 नोव्हेंबरला फक्त कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात ढगाळ हवामान आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडू शकतात. तसेच राहिलेल्या जिल्ह्यातून वातावरण ज्या भागात ढगाळलेलं जातं ते सुद्धा 26 नोव्हेंबरला क्लिअर होईल. त्याच्यानंतर 27 आणि 28 नोव्हेंबर ज्या भागात पाऊस पडत होता किंवा ढगाळलेलं हवामान होतं ते सुद्धा पूर्णपणे क्लिअर होईल. आता तिथून पुढचा जर अंदाज पाहायचा गेला 29-30 नोव्हेंबरचा आणि 1 डिसेंबरचा, तर जे कमी दाबाचं क्षेत्र किंवा वादळी स्वरूप इकडे धारण करणार आहे बंगालच्या उपसागरात, तर हे कुठं जातं याच्यावर अवलंबून आहे. हे जर इकडे उत्तर भागातून ओडिसा तसेच छत्तीसगडच्या भागात आलं तर विदर्भात 28, 29 आणि 30 नोव्हेंबरला या 3 दिवसात ढगाळलेलं हवामान होईल आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या 3 दिवसात किंवा 1 डिसेंबर रोजी सुद्धा आहे. आता ही जी सिस्टीम बंगालच्या उपसागरावर सक्रिय होणार आहे ही कुठं जातीये याच्यावरच सगळं अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि तुम्ही व्हिडिओ पाहत चाला, रोजचे व्हिडिओ पाहत चाला, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतात त्या तुमच्यापर्यंत नवीन नवीन पोचतील. बाकी हा होता 17 नोव्हेंबर ते जवळजवळ 30 नोव्हेंबर पर्यंतचा हवामान अंदाज.
तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.